आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत. जवळपास 91,65,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये. नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी 2000 रुपये हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे. पात्र शेतकरी आणि जिल्हा न्याय मोठे अपडेट करण्यात आलेले आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. होय शेतकरी बांधवांनो, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा यांच्या तुमच्यासाठी आतापर्यंत सर्वात महत्त्वाचा निर्णय हा जाहीर केला आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही आता अगदी बरोबर ऐकलंय. आता तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याची कित्येक दिवस प्रतीक्षा करत होता, ती आता प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपलेली आहे. आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नव्या हप्त्याचे 2000 रुपये आज पुढील काही तासामध्ये डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही यासाठी पात्र आहात का? तुमच्या जिल्ह्याचे नाव आहेत का? या 14 जिल्ह्यामध्ये यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे का तुम्ही अपात्र झालाय? हेच आता आपण पुढे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती किती वाजेपर्यंत रक्कम जमा होणार आहे, म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये कोणते 14 जिल्हे आलेले आहे आणि कोणत्या 14 जिल्ह्यात तुमचा जिल्हा आला आहे हे देखील आता शेतकरी बांधवांनो आता तुम्ही लगेच 1-2 मिनिटांमध्ये चेक करायला विसरू नका. मी आता तुम्हाला A to Z प्रोसेस सांगणार आहोत. शेतकरी बांधवांनो, फक्त लक्ष देऊन पाहण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतका कोणताही व्हिडिओ बघण्याची इतर कोणत्याही व्हिडिओची गरज पडणार नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय काय निर्णय घेण्यामध्ये आलेले आहे आणि तुम्हाला सविस्तरपणे एक एक करून सांगणार आहे. शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही खरोखर नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ती तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपणार आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नव्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा आज पुढील काही तासामध्ये जमा होणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांची स्पष्टपणे जाहीर केलेले आहे की फक्त जे शेतकरी बांधव पात्र असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा लाभ दिला जाणार आहे. अन्यथा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 रुपयासुद्धा ठिकाणी जमा होणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही पात्र आहात का? तुमच्या जिल्ह्याचे नाव म्हणजेच की 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आले का? तुमचे कामे अपूर्ण आहेत का आणि तुम्ही अपात्र झालाय का? हेच तुम्हाला पुढे 1-2 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता महत्त्वाचे व्हिडिओ आहे, थोडासा वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती जर का नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की आणि व्हिडिओला देखील लाईक करा. आता सविस्तरपणे जर बघितलं तर पात्र आणि अपात्र शेतकरी पाहूया. शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलेले आहे की आता शेतकरी बांधव अतिशय नाराज झाले होते. याच कारणामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही आजपासून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता सोडण्यास सुरुवात केलेली आहे. शेतकरी बांधवांनो, असा देखील प्रश्न मनामध्ये आलेला असेल की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबत का जमा झाला नाही? या कारणामुळे आता मुख्यमंत्री महोदय म्हणजेच की देवेंद्र फडणवीस साहेबांची चटपट ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि आता चटपट निर्णय घेण्यात शेतकरी बांधवांना पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2000 रुपये या ठिकाणी पुढील काही तासामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा लाभ सर्वात अगोदर जमा होणार आहे, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र असणार आहे, हे आता तुम्हाला सविस्तरपणे पुढे शेतकरी बांधवांना पाहायला मिळणार आहे. तर चला आता शेतकरी बांधवांनो, सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये पुढील काही तासामध्ये जमा होणार आहे. कोणत्या 14 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आला आहे का हे एकदा दोनदा नक्की चेक करून बघा. शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला चेक करायचे आहे की पुढे आता 1-2 मिनिटात वेळ काढून नक्की व्हिडिओला पाहत चला, जेणेकरून तुम्हाला समजणार की तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे 2000 रुपयासाठी पात्र आहात का तुम्ही अपात्र झालाय. त्यासोबतच 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुमच्या जिल्ह्यात देखील खात्यावरती आता शेतकरी बांधवांना पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तर आता चला, कोणते शेतकरी बांधव पात्र आहे, कोणते शेतकरी कामे तुम्हाला शेतकरी बांधवांनो तात्काळ पूर्ण करायचे आहे हे समजून घेऊया आणि जाणून घेऊया.
नमो शेतकरी योजने आणि PM किसान योजनेचे लाभार्थी म्हणजे कसं तर पहा, ज्या शेतकरी बांधवांना PM किसानच्या योजनेचा 23 हप्ता असेल, 22 हप्ता आला असेल, 21 हप्ता आला असेल, मागचे पूर्ण हप्ते जमा झाले असेल, असे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती म्हणजेच की PM किसान योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल, म्हणजे की पहा नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी जर असाल तर तुम्हाला तुमच्या खात्यावरती 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. म्हणजेच की आता तुमच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की त्यानंतर पुढे 1-2 मिनिटांमध्ये लगेच हे देखील पाहूया की नेमकी कोणत्या 14 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून आलेली आहे. त्यासोबतच ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, म्हणजेच की 5वा असेल, 6वा असेल, 7वा असेल, 8वा असेल, असे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचे हप्ते मागील जमा झालेले आहे. असे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. त्यासोबतच या शेतकरी बांधवांचे महत्त्वाचे कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहे. ते कामे आता थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. ते पूर्ण असतील तर तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळणार. आता नंबर 1 वरती म्हणजे तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांच्या खात्याशी लिंक नसेल असे शेतकरी बांधव यामध्ये अपात्र असू शकतात आणि त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तात्काळ तुम्ही पूर्ण करून घ्यायचे आहे. जे नमूद शेतकरी म्हणजेच की जे शेतकरी बांधव आधार कार्ड खात्याशी लिंक केलेला असेल अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना करणार नाही अशा शेतकरी बांधवांना 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. त्यानंतर नंबर 2 वरती महत्त्वाचं काम, जे शेतकरी बांधव KYC अनेक शेतकरी बांधवांनी KYC केलेली देखील आहे आणि अनेक शेतकरी बांधवांची KYC अपूर्ण देखील आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची KYC केलेली आहे असे शेतकरी बांधव पात्र ठरणार आहे आणि परंतु जे शेतकरी बांधवांनी अद्याप KYC केलेले नाही असे शेतकरी बांधव अपात्र होणार. त्यामुळे शेतकरी बांधवांनी KYC लवकर पूर्ण करून घ्या. आता लक्षात घ्या. त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुमचं फार्मर ID कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवाकडे फार्मर ID कार्ड असेल असे शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे आणि ज्या शेतकरी बांधवाकडे नाही असे शेतकरी बांधव पैसे अडकू शकतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचा फार्मर ID कार्ड लवकरात लवकर बनवून घेऊ शकता. चला शेतकरी बांधवांनो, कामे केल्यानंतर पात्र 14 जिल्ह्यांच्या पुढील काही तासामध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि 2000 रुपये जमा होणार आहे. 14 जिल्ह्यांची यादी आपल्याला पाहायची आहे. त्यानंतर जर बघितलं तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर उस्मानाबादमध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे. जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूरमध्ये जे शेतकरी असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूरमध्ये राहून शेती करत असाल तर तुम्ही सुद्धा प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला येथे पैसे मिळायला सुरुवात होईल. त्यानंतर बांधवांनो, पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, या पालघर, रत्नागिरी, रायगडमध्ये तुम्ही असा आणि शेती करत असाल तर तुम्हाला सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा असेल तर तुम्हाला ही प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर वाशिम, यवतमाळ यामधील शेतकरी रहिवासी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करू नका. वाशिम, यवतमाळमध्ये सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, अकोला, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, अकोला, छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा आता आतुरतेने वाट पाहत असाल तर तुम्हाला पण इथे हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर तुमची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. बांधवांनो, पूर्णपणे संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर या ठिकाणी जमा होणार सुरुवात झालेली आहे. त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. धन्यवाद.